मुस्लिम समाजाला नोकरी आणि शिक्षणात 5% आरक्षण द्या या मागणीसाठी आज ठाण्यातील मुंब्रा आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये मुस्लिम समाजाने मोर्चा काढला। राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्र्यातील मोर्चाचं आयोजन केलं। या मोर्चाला मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणालाही पाठिंबा देण्यात आला। तिकडे मालेगावमध्ये मोर्चाचं आयोजन केलं होतं। सच्चर आयोगाच्या शिफारसी लागू करा, वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवा, जमिनीच्या मोबदल्यात मिळणारे पैसे मुस्लिम समाजाच्या विकासासाठी खर्च करा, अशा मोर्चेकऱ्यांच्या मागण्या आहेत। या मागण्यांवर फडणवीस सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान या सगळ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काय म्हटलंय जाणून घेऊया। मुस्लिम समाजाचा सच्चर समिती, रहमान समिती या सगळ्या समितींनी त्यांच्या आर्थिक सामाजिक विकासाबद्दल शंका व्यक्त केली आहे। काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना 5% आरक्षण दिलं। हे कोर्टात गेलं आणि कोर्टानेही सांगितलं द्यायला हवं, पण बीजेपी आणि सेनेच्या सरकारने ते मुद्दामून नाकारलं। इथला जातीय विद्वेष वाढावा हे मनात त्यांच्या भावना आहेत, त्यांचा तो अजेंडा आहे। पण आपल्या हक्कासाठी, आपल्या आरक्षणासाठी शांतपणाने मुसलमान आज रस्त्यावर आले आणि मोठ्या संख्येने आले आणि काय मागतायत तर आम्हाला आमचा हक्क द्या, आमचं आरक्षण द्या, एवढंच त्यांची मागणी।